तुमचा वेळ निश्चित करू शकता. नेहमी आपल्यासोबत एक पुस्तक छोटं असेल, मोठं असेल, सोबत ठेवा. यादी तयार करा पुस्तकांची. मी किती वाचले, कुठले वाचले. शांत ठिकाण शोधा. टीव्ही असेल, इंटरनेट असेल, याचा वापर कमी करा. नाहीतर सर्वच जण अनुभवतात. मोबाईलमध्ये टुंकन वाचलं की लगेच मोबाईल हातात घेतला. 5 मिनिट सुद्धा आपण निश्चिंत त्या मोबाईल शिवाय राहू शकत नाही. हे आताचं थोडंसं आपलं जीवन झालेलं आहे. नोंद ठेवण्याची सवय लावा. जुन्या पुस्तकांच्या दुकानांना भेट द्या. लायब्ररीचा दिवस ठरवा. वाचन आनंददायी बनवा. मोठे उद्दिष्ट ठेवा आणि वाचनाचा तास किंवा वेळ ठरवा आणि वाचा. तर हे एक सवय जोपासण्याचे मार्ग आहेत. त्यानंतर वळूया आपण ई रिसोर्सेस कडे. बघा, आपण पारंपरिक ग्रंथालय, ज्याला आपण ट्रेडिशनल लायब्ररी म्हणतो, तिथून आपण थोडंसं मॉडर्न लायब्ररीकडे वळलो आणि मॉडर्न लायब्ररीच्या नंतर जी नवीन संकल्पना आली ती डिजिटल लायब्ररी आली आणि आता तर आपण व्हर्च्युअल लायब्ररी. ह्या सगळ्या ग्रंथालयाचा प्रवास आहे. तुम्हाला ग्रंथालयामध्ये पुस्तकं पण दिसतील, काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम पण दिसतील, तुम्हाला काही लायब्ररीचं वेबसाईट, पोर्टल, त्याच्या माध्यमातून तुम्ही काही ऍक्सेस करू शकाल. असं व्हर्च्युअल लायब्ररी, डिजिटल लायब्ररी. एक ओपॅक नावाची जी कॉन्सेप्ट आहे, जे विद्यार्थी मित्र आज इथे उपस्थित आहे, जी तालिका असते ती तालिका तुम्ही ग्रंथालयात बघता, तुमच्या मोबाईल वरून सुद्धा बघू शकता, ऑनलाईन बघता, म्हणून त्याला आपण ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग म्हणतो. आणि सपोज तुम्हाला इथून एखाद्या कलकत्ता विद्यापीठाची लायब्ररी तुम्हाला ऍक्सेस करायची असेल किंवा लायब्ररी ऑफ काँग्रेस US ची लायब्ररी ऍक्सेस करायची असेल किंवा तुम्हाला एखादी मुंबईची IIT ची लायब्ररी ऍक्सेस करायची असेल, तर तुम्हाला वेब ओपॅक म्हणजे त्यांचा कॅटलॉग ऑलरेडी आहे. तुम्हाला फक्त त्या युनिव्हर्सिटीचं नाव आणि कॅटलॉग शब्द टाकला तर तुम्ही वेब ओपॅक सुद्धा सर्च करू शकता. म्हणजे तुमच्या ठिकाणावरून तुम्ही त्यांची लायब्ररी ऍक्सेस करू शकता. अशीच आमच्या विद्यापीठाची सुद्धा sdbu.krc.ac.in आहे. आमचं लायब्ररी पोर्टल जे आहे तिथे तुम्हाला मिळेल आणि तिथले काय रिसोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसतील. काही सबस्क्राईब केलेले आहेत, काही फ्री पण तुम्हाला मिळू शकते. रीडिंग मटेरियल कुठले कुठले असू शकतात? विद्यार्थी मित्र कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात, वेगळे वेगळे एन्सायक्लोपीडियाज आहेत, काही इयर बुक्स आहेत. करंट अफेअर्स साठी तुम्ही नेहमी इयर बुक्सचा वापर करत असता. काही रिसोर्सेस असे आहेत ज्याच्यामधून तुम्हाला नोट्स मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल EPG पाठशाला आहे. शोधगंगा मधून तुम्हाला थेसिस मिळू शकतात ऑनलाईन. आपण काही स्क्रीनशॉट्स पण बघणार आहोत. काही डाटाबेसेस तुमच्या लायब्ररीने सबस्क्राईब केले असेल, काही तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे पण बघू शकता डाटाबेसेस. जे काही फ्री असेल ते तुम्ही बघू शकता. DOAB डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स. एक असं PDF बुक शोधण्यापेक्षा एका डिरेक्टरीला जायचं आणि तिथे आपल्या विषयानुसार तुम्ही शोधू शकता. DOAJ दॅट इज डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स. DOAR काही रिपॉझिटरीज. रिपॉझिटरीज पण आपण बघणार आहोत स्क्रीनशॉट. तर इन्फ्लिबनेट सेंटरच्या वेबसाईट. आता ही इन्फ्लिबनेट सेंटर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ही इन्फ्लिबनेटची वेबसाईट खूप रिसोर्सफुल आहे. तुम्हाला इथे सर्व स्क्रीनवर दिसते आहे. शोध गंगा असेल, इनकॅट इंडियन कॅटलॉग म्हणजे all the universities have contributed their catalog at one place, that is INCAT. So you can access that. EPG Pathshala is very much important for you to search, to access your notes related to your subject. बघा, इथे तुम्हाला तुमच्या विषयाचे इथे नोट्स मिळू शकतात. EPG पाठशाला इथे सुद्धा काही रिसोर्स पर्सननी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि तुम्ही इथे स्टुडंट कॉर्नरला जाऊन जस्ट क्लिक ऑन स्टुडंट कॉर्नर आणि तुम्हाला तुमच्या विषयानुसार तुम्ही शोधू शकता. स्टुडंट कॉर्नरला गेल्यानंतर तुम्हाला ई कंटेंट मिळेल तुमच्या विषयामध्ये. त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला
सर्व विषय मिळतील. आता बघा, काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल की इथे सर्व इंग्लिश मध्ये आहे, तर आपण काय करायचं, तर इंग्लिश मध्ये तुम्ही सर्च करा आणि आता तुम्हाला चॅट जीपीटी सुद्धा तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करून देते आणि गुगल ट्रान्सलेटर सुद्धा करून देते. त्यामुळे इंग्लिशकडे ऍक्सेस करायला घाबरू नका, कारण जे मटेरियल आपल्याला पाहिजे आहे ते इथे उपलब्ध असते. सो यू कॅन ऍक्सेस दिस ऑल सब्जेक्ट वाईज इन्फॉर्मेशन. एक जस्ट मी एक्झाम्पल म्हणून ह्युमन राईट्स वर शोधलं, तर तिथे तुम्हाला सर्व मॉड्यूल्स उपलब्ध होतात आणि त्या मॉड्यूल्स मधून तुम्ही सर्च करू शकता. एक मॉड्यूल सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व त्याच्यामधले सब मॉड्यूल सुद्धा मिळतात. दॅट यू कॅन सर्च, यू कॅन गेट द टेक्स्ट मध्ये मिळते. सेल्फ लर्निंग मटेरियल आहे. तुम्हाला व्हिडिओज पण इथे सेल्फ लर्निंग मध्ये मिळते आणि लर्न मोर वर क्लिक केलं तर तुम्हाला ज्या काही रेफरन्स मटेरियल्स असतात ते उपलब्ध होते. नेक्स्ट शोध गंगा. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की आज थेसिस किती उपलब्ध आहेत. 5,78,586 इतके थेसिस या सर्व युनिव्हर्सिटीजनी अपलोड केलेले आहेत. एक्सक्यूज मी. सिनॉप्सिस किती आहेत, प्रोजेक्ट्स किती आहेत, तर हे एवढे थेसिस